वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात पैशाच्या वादातून झालेल्या खुनाची घटना काही तासातच पोलिसांनी उघड केली। आरोपींनी खून करून मृतदेह नाल्यात फेकून दिला होता, परंतु हिंगणघाट पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे। हिंगणघाट येथील ज्योती मनोज बेदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्पष्ट झाले की त्यांचे पती मनोज बेदी यांनी आरोपी जयराज यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते। पैशाच्या वादावरून आरोपी बंटी जयराज नेहमी यांच्याकडे पैसे मागण्यासाठी येत होता आणि धमकावत होता। 22 ऑगस्ट रोजी रात्री आरोपी रुपेश मंडलवार व अमजद पठाण हे मनोज बेदी यांना घरातून घेऊन गेले। रात्री उशिरापर्यंत ते परतले नाही। पत्नीने शोध घेतल्यावर दाभा रोडवरील नाल्यात मनोज बेदी यांचा मृतदेह तरंगताना आढळला। प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले की पैशाच्या वादावरून आरोपी तिघांनी संगनमत करून मनोज बेदी यांचा खून केला आणि मृतदेह नाल्यात टाकला। या घटनेनंतर वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने विशेष पथक तयार करण्यात आले। डीबी पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, राजेश चेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहित साठे तसेच सायबर शाखेचे पोहवा अनुप कावळे यांच्या मदतीने तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासातच अटक करण्यात आले। पोलिसांना यश प्राप्त झाले। न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काळे यांची बातमी।